नाशिकमधल्या अंबड लिंक रस्त्याने आता अखेरीस मोकळा श्वास घेतलेला आहे, पण त्यासाठी 17 वर्षांची लढाई मात्र द्यावी लागली, अगदी कोर्ट कचेऱ्यांमधून सुद्धा। मात्र त्यानंतर या ठिकाणी बुलडोझर चालला आणि अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या तब्बल 800 भंगाराच्या दुकानांना जमीनदोस्त करत नाशिक महापालिकेने एक ऐतिहासिक कारवाई केलेली आहे। महापालिकेच्या इतिहासातली सर्वात मोठी अतिक्रमणाची मोहीम नाशिकमध्ये शनिवारी सकाळपासून सुरू झाली आहे। आपण बघू शकतो की अंबड लिंक रोडवरच्या जवळजवळ 100 एकर परिसरामध्ये पसरलेला जो भंगार बाजार आहे, ज्याच्यातली जवळजवळ 800 पेक्षाही अधिक दुकानं आज सकाळपासून त्यांच्यावर बुलडोझर फिरवला जातोय। अंबड लिंक रस्त्यावर तब्बल 30 ते 40 एकर परिसरावर पसरलेले हे भंगार मार्केट आज पालिकेने भंगारात काढलं। म्हणजे जेसीबी, पोकलेन आणि ट्रॅक्टरने हा परिसर जमीनदोस्त केला। त्यासाठी महापालिकेने तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता। आम्ही इथे 2 डीसीपी, 4 एसीपी, जवळजवळ 12 पीआय, 30 अधिकारी, 400 कर्मचारी, 1 एसआरपी कंपनी, आरसीपी, क्यूआरटी असा बंदोबस्त आम्ही दिलेला आहे। हे भंगार मार्केट हलवण्यासाठी पालिकेला तब्बल 17 वर्ष लढा द्यावा लागला, अगदी कोर्टातही। अखेर 2015 साली हायकोर्टाने भंगार मार्केट हलवण्याचे आदेश दिले। पालिका 4 महिन्यांपासून भंगार व्यापाऱ्यांना नोटीस बजावत होती, पण त्यानंतर 800 पैकी एकही दुकान जागेवरून हललं नव्हतं। 800चे जवळपास दुकान आहेत जे आम्हाला काढायची आहेत, कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट, आणि तो मला वाटत आहे याच्यामध्ये 3-4 दिवस लागणार। ड्रोनचा पहिल्यांदा वापर झाला अशा कारवाईमध्ये, की ड्रोननी सुद्धा आपण सगळं शूटिंग करतोय। हां, कारण की याच्यामध्ये आतील भागामध्ये बरेचसे अतिक्रमण वाढले होते आणि त्याची एक्झॅक्ट माहिती घेण्यासाठी आम्ही 2 ड्रोनचा वापर सुद्धा केलेला आहे, सो दॅट बिफोर आणि आफ्टर याची आम्ही एक डॉक्युमेंट करून ठेवणार। मुंबई असो की पुणे किंवा मग ठाणे, नाशिक, अतिक्रमण ही मोठी समस्या झाली आहे। त्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला की कोर्ट कज्जे सुरू होतात। ते वर्षानुवर्ष चालतात। वेळ, पैसा आणि जागेचं नुकसान होतं। काही वेळा राजकीय पाठबळामुळे कारवाई रखडते। त्यामुळे काही वेळा लोकांच्या हितासाठी राजकीय आणि आर्थिक स्वार्थ बाजूला ठेवून अतिक्रमण झालेल्या जागांचा श्वास मोकळा करणं गरजेचं आहे। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।